नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता चॅनल 7 मराठी कॉलेज. या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, हनी ट्रॅपच्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून तसेच न्यूजपेपर आणि न्यूज वाहिन्या यांच्या मार्फत माहिती पाहत आलेलो आहे. परंतु मीही मागील एका व्हिडिओमध्ये हनी ट्रॅपच्या संदर्भात थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु नेमका हनी ट्रॅप म्हणजे काय या संदर्भात माझ्या मित्रांनी मला प्रश्न केला, तेव्हा मी हा व्हिडिओ हनी ट्रॅपच्या संदर्भात केलेला आहे. हनी ट्रॅप म्हणजे काय मधाचं जाळं असं वगैरे काही नाही, तर हनी ट्रॅप म्हणजे महिला अधिकारी वर्गांना अथवा राजकारणी लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्या खाजगी विषयाचे व्हिडिओज तयार केले जातात आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडून खाजगी माहिती आणि मिळवली जाते. तसेच त्यांना हवा तसा निर्णय घ्यायला भाग पाडलं जातं. यालाच हनी ट्रॅप असं म्हणतात. हनी ट्रॅप हा आत्ता शब्द जरी आलेला असला तरी अनादी काळापासून हनी ट्रॅप हा विषय चालू आहे. आपणास चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य आणि धनानंद हा मालिकेच्या माध्यमातून माहित आहे. तेव्हा देखील आचार्य चाणक्य यांनी धनानंदची माहिती मिळवण्यासाठी 20 कन्या निर्माण केलेल्या होत्या. त्या 20 कन्यांच्या मार्फत माहिती त्यांनी मिळवली आणि धनानंद वरती विजय मिळवण्यासाठी ही माहिती त्यांना योग्य ठरलेली होती. तसेच आता देखील राजकारणी लोक या महिलांचा उपयोग करून राजकारण्यांची जी खाजगी माहिती आहे ती खाजगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्या हवे तसे निर्णय घ्यायला भाग पाडलं जातंय. यालाच हनी ट्रॅप असं म्हणतात. हनी ट्रॅपचे प्रकरण हे जगामध्ये 1950च्या दशकामध्ये प्रथमतः घडलेलं होतं. त्यावेळी रशियामध्ये भारतीय जे दूतावास आहे या दूतावासामध्ये काम करणाऱ्या अधिकारी वर्गाला तेथील रशियन महिलेनं फसवणूक करून त्यांची भारताविषयीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा त्या अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती सांगितली असल्यामुळे त्या प्रकरणामध्ये माहिती लीक होण्यापासून वाचलेली होती. त्यानंतर इस्लामाबाद मध्ये देखील अशा प्रकारचे 1990च्या दशकामध्ये नेव्हल ॲटरी प्रकरण झालेलं होतं. तसेच माधुरी गुप्ता प्रकरण 2010 मध्ये गाजलेलं होतं. त्यामध्ये भारतीय उच्च आयुक्त कार्यालयामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फसवणूक करून माधुरी गुप्ता या नावाच्या महिलेनं भारतीय संरक्षण खात्याची माहिती मिळवलेली होती. तसेच निशांत अग्रवाल 2018चे प्रकरण, मध्य प्रदेश मधील 2019 मधील हनी ट्रॅप प्रकरण, यामध्ये एका महिलेने आणि 5 पुरुषांनी मिळून खाजगी राजकारणी व्यावसायिक यांना फसवून ब्लॅकमेल करून 3 कोटी रुपये मिळवलेले होते. गुजरातमध्ये IPS प्रकरण, यामध्ये 2022 मध्ये गुजरातमध्ये 6 IPS अधिकाऱ्यांना एका महिला अधिकाऱ्याने फसवणूक करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केलेली होती. तर मध्य प्रदेश मधील सिंचन घोटाळाचं जे प्रकरण होतं, या सिंचन घोटाळ्यामध्ये देखील अधिकाऱ्यांना हवा तसा निर्णय घेण्यास या महिलेने भाग पाडलेलं होतं. प्रदीप कुरळकर प्रकरण आहे. यामध्ये प्रदीप कुरळकर हे DRDO मध्ये म्हणजे भारतीय संरक्षण खात्यामध्ये नोकरीस होते. त्यांच्याकडून महिलेने आपले जे क्षेपणास्त्र आहे अग्नी आणि ब्रह्मास्त्र याविषयीची माहिती मिळवलेली होती. तसेच कर्नाटकमध्ये हनी ट्रॅप प्रकरण जे 2025 मध्ये झाले, यामध्ये KN राजन्ना यांनी विधानसभेमध्ये सांगितले होते की एका महिलेने 48 राजकारणी, केंद्रीय नेते आणि न्यायाधीशांना फसवणूक करून हनी ट्रॅप झालेले आहे. या संदर्भात मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये भाजप नेत्यांचं सुद्धा नाव घेण्यात आलेलं होतं. तर आता संजय राऊत यांनी 2020 मध्ये जो सत्ता बदल झाला
त्यावेळेस देखील हनी ट्रॅप झाल्या संदर्भात तक्रार केलेली आहे. ही तक्रार खरी किंवा खोटी या संदर्भात आपल्यास माहीत नाही, परंतु या संदर्भात नाशिक मध्ये एका होमगार्ड महिलेने आपल्या 73 महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांना फसवून हजारो कोटी रुपये मिळवले अशी तक्रार आहे. अशाच प्रकारचे हनी ट्रॅपच्या माध्यमातून राजकारणी अधिकारी वर्गांना फसवून हवा तसा निर्णय घ्यायला भाग पाडलं जातं, तसेच पैसे उकळले जातात. यालाच हनी ट्रॅप असे म्हणतात. हनी ट्रॅप हे केवळ राजकारणी आणि अधिकारी वर्गापुरतेच मर्यादित राहिलेले नाही, तर सर्वसामान्य लोकांनाही जे सोशल मीडियावरती आहेत, या सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम, फेसबुक यांच्या मार्फत एखादी महिला मैत्री करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून त्या व्यक्तीला उत्तेजित करून व्हिडिओ काढून त्याकडून ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. असे छोटे मोठे अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. अशा हनी ट्रॅपच्या मोहजाळ्यात न अडकण्यासाठी तुम्ही दक्ष राहायला हवं आणि सर्वसामान्य जनतेनं या मोहात न अडकलेलं चांगलं. जसं मध चाखायला चांगली लागते, परंतु मधासोबतच जर मधमाखी असेल तर ती जिभेला डंक केल्याशिवाय राहत नाही. असंच हे हनी ट्रॅप प्रकरण आहेत. एखादा पोपट त्याला डाळिंबाचे दाणे टाकून पकडलं जातं आणि पिंजऱ्यामध्ये डांबून त्याच्याकडून हवे तसे कृत्य करून घेतले जातात. अशाच प्रकारचे हनी ट्रॅप हे प्रकरण आहेत. यापासून आपण दक्ष राहायला हवं. अशाच प्रकारचे वेगवेगळे माहिती, वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.